आता रिस्क हे तुम्ही अवॉइड करू शकत नाही. इट इज इनएव्हिटेबल. यू हॅव टू मॅनेज रिस्क. तर मॅनेज कसं कराल? रिस्क म्हणजे बेसिकली देर आर टू डेफिनेशन्स ऑफ रिस्क. वन इज लॉस ऑफ कॅपिटल. म्हणजे तुम्ही 100 रुपये गुंतवणूक केली आणि त्याचे मिळाले 80, म्हणजे 20 रुपयाचा लॉस. करेक्ट? आणि किंवा रिटर्न्समध्ये वोलॅटिलिटी, म्हणजे एक वेळेला एकदम तुम्हाला 50% मिळतील, पुढच्या वर्षी -50 मिळतील. तर हे दोन, दॅट इज रिस्क बेसिकली. सो कॅपिटल लॉस अँड वोलॅटिलिटी ऑफ युअर अर्निंग्स, ह्याला रिस्क म्हणतात. आता रिस्क हे तुम्ही अवॉइड करू शकत नाही. इट इज इनएव्हिटेबल. यू हॅव टू मॅनेज रिस्क. तर मॅनेज कसं कराल? तर त्याला एक त्याचा बेसिक थिअरी आहे, हायर द रिस्क हायर द रिटर्न. ओके, तुम्हाला हायर रिटर्न पाहिजे असेल तर हायर रिस्क घेणं हे मॅन्डेटरी आहे. आता रिस्क कशी आहे, हे वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्सप्रमाणे रिस्क कॅटेगराईज होतं. म्हणजे तुम्ही गिल्ड फंडमध्ये टाकले, म्हणजे ज्याच्यात फक्त गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो, त्याच्या रिटर्न पण कमी असतात, पण रिस्क पण कमी असतं. रिस्क इज ओनली इंटरेस्ट रेट खालीवर गेलं तर रिस्क असतं. त्याच्यात डिफॉल्ट रिस्क म्हणजे गव्हर्नमेंट कधी बुडत नाही. गव्हर्नमेंट कॅन प्रिंट मनी. करेक्ट? डेट फंड ही जास्त रिस्की असते, कारण कॉर्पोरेट्स जे असतात ते डिबेंचर्स आणि ह्याच्यात घालतात. तर त्याच्यात डिफॉल्ट रिस्क थोडे असू शकते. लिक्विडिटी रिस्क पण असू शकते, म्हणजे कंपनी डुबू शकतात. राईट? आणि मग तुमची डिफॉल्ट रिस्क पण वाढते. त्याच्यावर इक्विटीमध्ये पण वेगवेगळे कॅटेगरीज असतात. ब्लूचिप फंड्समध्ये कमी रिस्क असते, कारण ते TCS, विप्रो, रिलायन्स, इन्फोसिस, हिंदुस्तान लिव्हर अशा ब्लूचिप म्हणतो आपण, लार्ज कॅप कंपनीज म्हणतो, त्याच्यातच ते इन्व्हेस्ट करतात. त्याच्या खाली असतं मिड कॅप फंड्स, जे इमर्जिंग म्हणजे जे मिड म्हणजे जे 500 कोटी ते 2000 कोटीपर्यंत ज्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशन असतं त्याच्यात ते इन्व्हेस्ट करतात. त्याच्यात रिटर्न्स पण जास्त मिळतात, पण रिस्क पण जास्त असते, कारण वोलॅटिलिटी खूप असते त्याच्यात. आणि त्याच्यापेक्षा रिस्क असते की स्मॉल कॅप, जे आत्ता खूप फेमस, आत्ता खूप पॉप्युलर आहेत, म्हणजे जे स्मॉल कॅप किंवा 500 कोटीच्या खाली मार्केट कॅप ज्याचं असतं त्याच्या ज्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतात, त्याच्यात प्रचंड रिस्क असते. बुल मार्केटमध्ये तुफान रिटर्न्स मिळतात, बेअर मार्केटमध्ये एक्झॅक्टली उलटं असतं. अजून असतात सेक्टोरल फंड्स, म्हणजे फक्त जे केमिकलमध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा फक्त टेलिकॉममध्ये इन्व्हेस्ट करतात. त्याच्यात जर तुम्हाला त्या सेक्टरबद्दल पूर्ण माहिती असली तरच तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्टमेंट, त्याच्यात हाय रिस्क हाय रिटर्न म्हणतात. ओके, तर रिस्क म्हणजे हे वेगवेगळ्या कॅटेगरायझेशनमध्ये पडतं. तर तुम्ही कुठल्या आणि कुठे आणि कुठल्या प्रमाणात पैसे घालायचं, हा तुमचा जो इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आहे किंवा फायनान्शियल प्लॅनर आहे, तो तुमच्या डिफरंट सर्कमस्टन्सेस ऑफ युअर फायनान्शियल हेल्थ, एज, इन्व्हेस्टमेंट होरायझन किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट प्रोफाईल, रिस्क टेकिंग कॅपेबिलिटीज, ह्याच्याप्रमाणे ते अलोकेशन, त्याला पोर्टफोलिओ अलोकेशन म्हणतो, ते तो तुम्हाला करून देतो. त्यामुळे रिस्क तुम्हाला जर वाटतं आम्हाला रिस्क घ्यायचं नाही, हे शक्य नाही. प्रत्येकाला रिस्क, कुठल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये रिस्क ही इनएव्हिटेबलच असते.